आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी जे डिस्कशन करणार आहोत that topic is metallic solid. मेटॅलिक सॉलिड कसा असतो मेटॅलिक सॉलिड? मेटल आपले मेटल मेटॅलिक सॉलिड मेटॅलिक सॉलिड मेटॅलिक सॉलिड असा असतो मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड मध्ये असे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स असतात आणि हे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स न सराउंडेड केलेले असते. द क्रिस्टलाइन सॉलिड in which the crystalline solid in which positively charged ions are surrounded by negatively charged electrons. The crystalline solid in which positively charged ions are surrounded by negatively charged electrons. Negatively charged electrons. The crystalline solid in which positively charged ions and negatively charged electrons are bonded together by electrostatic force of attraction. That crystalline solid is called as metallic solid. ज्या crystalline solid मध्ये पॉझिटिव्हली चार्जड आयन्स हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्सने ज्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये पॉझिटिव्हली चार्जड आयन्स हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्सनं सराउंडेड केलेले असते आणि पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आणि निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स हे एकमेकाला बॉन्डेड केलेले असतात. या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन चार्जेस मधला जो फोर्स असते तो ऑलवेज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असते. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असो का निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असो का निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह डिफरंट चार्जेस मध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ डिफरंट चार्जेस मध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असते अनलाईक चार्जेस मध्ये त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणत असतो. आणि सेम चार्जेस मध्ये लाईक चार्जेस मध्ये जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असते त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असं म्हणत असतो. आणि या ठिकाणी द क्रिस्टलाइन सॉलिड इन विच पॉझिटिव्हली चार्जड आयन्स अँड निगेटिव्हली चार्जड electrons are bonded together by electrostatic force of attraction is called as metallic solid. ज्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आणि निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स हे टुगेदर बॉन्डेड केलेले असते तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन न त्या सॉलिडला त्या क्रिस्टलाइन सॉलिडला आपण मेटॅलिक सॉलिड असं म्हणत असतो. द क्रिस्टलाइन सॉलिड द crystalline solid
in which the crystalline solid in which positively charged ions positively charged ions positively charged ions positively charged ions and positively charged ions positively charged ions positively charged ions positively charged ions and negatively charged electrons and negatively negatively charged electrons and negatively negatively charged electrons. The crystalline solid in which positively charged ions and negatively charged electrons are bonded together are bonded together are bonded together by electrostatic force of attraction by electrostatic force of attraction by electrostatic force of attraction is called as is called as metallic solid by metallic solid ची डेफिनेशन ज्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर बॉन्डेड टुगेदर एकत्र बांधून ठेवलेले असते आर बॉन्डेड टुगेदर कोणत्या फोर्सनं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तशा प्रकारच्या सॉलिडला मेटॅलिक सॉलिड म्हणतात डेफिनेशन बघा पाठ करायची गरज नाही ज्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये कारण आपला जो टॉपिक चालू आहे सध्या तो सॉलिड आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्या सिलेबस मध्ये सॉलिडचे मेन दोनच टाईप आहेत एक सॉलिडचा टाईप आहे क्रिस्टलाइन सॉलिड एक सॉलिडचा टाईप आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा जो सॉलिडचा टाईप आहे दॅट इज द amorphous solid crystalline solid and amorphous solid असे सॉलिडचे आपल्या सिलेबस मध्ये दोनच आहेत टाईप मेन amorphous सॉलिडचा कोणताही टाईप आपल्या सिलेबस मध्ये नाही पण क्रिस्टलाइन सॉलिडचे परंतु क्रिस्टलाइन सॉलिडचे काही टाईप आपल्या सिलेबस मध्ये आहेत जो पहिला टाईप आपण डिस्कस करायला that is the metallic solid हा क्रिस्टलाइन सॉलिडचाच एक प्रकार आहे मेटॅलिक सॉलिडच्या नंतर दुसरा जो सॉलिडचा टाईप आहे फर्स्ट इज मेटॅलिक सॉलिड सेकंड इज आयोनिक सॉलिड थर्ड इज कोव्हॅलंट सॉलिड and fourth is molecular solid पहिल्या टप्प्यामध्ये आपण एवढा पार्ट डिस्कस करणार आहोत सॉलिडचे मेन दोन प्रकार क्रिस्टलाइन सॉलिड amorphous सॉलिडचा पुन्हा कोणताही टाईप आपल्या सिलेबस मध्ये नाही क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप आहे फर्स्ट इज मेटॅलिक सॉलिड
second is ionic solid, third is covalent solid, and fourth is molecular solid. आता या मेटॅलिक सॉलिडचा कोणताही सबटाईप नाही, आयोनिक सॉलिडचा कोणताही सबटाईप नाही, कोव्हॅलंट सॉलिडचा कोणताही सबटाईप नाही, मॉलिक्युलर सॉलिडचे मात्र 3 सबटाईप आहेत. आणि मॉलिक्युलर सॉलिडचा पहिला सबटाईप आहे दॅट इज द पोलार मॉलिक्युलर सॉलिड. पोलार मॉलिक्युलर सॉलिड. Second type is non-polar molecular solid. Non-polar molecular solid. Non-polar molecular solid. Chapter आहे solid state. Name of the chapter is solid state. आणि सॉलिड स्टेट मध्ये सॉलिडचे 2 प्रकार, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. ते अमॉर्फस सॉलिडचा पुन्हा कोणताही सबटाईप नाही. क्रिस्टलाइन सॉलिडचे या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये 4 टाईप आहेत. मेटॅलिक सॉलिड, आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिडचे पुन्हा सबटाईप आहेत. मेटॅलिक सॉलिडचा सबटाईप नाही, आयोनिक सॉलिडचा आपल्या सिलेबसमध्ये नाही. बरोबर. कोव्हॅलंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिडचे मात्र 3 सबटाईप आहेत. पोलार मॉलिक्युलर सॉलिड, नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड आणि हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड असे 3 टाईप आहेत. तर आपण याच्यातला एक एक टाईप या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि पहिला आपण टाईप जो चालू केला, स्टार्ट केला, जो डिस्कस करायचो दॅट इज द मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड हा टाईप आपण डिस्कस करायचो. सॉलिड आजा वयाच्या याला 2 पोते झाले सॉलिडला. एका पोराचं नाव ठेवलं त्याने क्रिस्टलाइन सॉलिड, दुसऱ्याचं नाव ठेवलं त्याने अमॉर्फस सॉलिड. सॉलिडला 2 पोरं झाले, एकाचं नाव सॉलिडनं क्रिस्टलाइन सॉलिड ठेवलं, दुसऱ्याचं अमॉर्फस सॉलिड ठेवलं. त्याचे टाईप आपल्या सिलेबसला नाही. म्हणजे अमॉर्फस सॉलिडचं लग्न वगैरे काही झालं नाही, ब्रह्मचारी राहिलं, त्याच्या समोर काही विस्तार नाही. पण क्रिस्टलाइन सॉलिडला 4 मुलं आहेत. एक आहे मेटॅलिक सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडनं पहिल्याचं नाव ठेवलं मेटॅलिक सॉलिड, दुसऱ्याचं नाव ठेवलं आयोनिक सॉलिड, तिसऱ्याचं नाव ठेवलं कोव्हॅलंट सॉलिड, चौथ्याचं नाव ठेवलं मॉलिक्युलर सॉलिड. आता तुम्हाला काय समजा या 40 जणांचं लग्न नाही झालं असं समजा. समोर काही विस्तार नाही, काही टाईप नाही. पण मॉलिक्युलर सॉलिडचे मात्र 3 टाईप आपल्या सिलेबसमध्ये आहेत. म्हणजे मॉलिक्युलर सॉलिडला 3 काट्य आहेत तुमच्यासारखे. एका काट्याचं नाव, एका मुलाचं नाव पोलार मॉलिक्युलर सॉलिड, दुसऱ्याचं नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड आणि तिसऱ्याचं हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. आणि नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द मेटॅलिक सॉलिड. आपण ज्याच्याबद्दल डिस्कशन करायला ते मेटॅलिक सॉलिड. एक एक सॉलिड आपण त्या ठिकाणी जे आहे ते डिस्कस करू. तर या ठिकाणी आपण डिस्कस करूया मेटॅलिक सॉलिड. आता सगळं मेटॅलिक सॉलिड जर तुम्ही बघितला तर मेटॅलिक सॉलिड हा क्रिस्टलाइन सॉलिडचा टाईप आहे. मेटॅलिक सॉलिड हा क्रिस्टलाइन सॉलिडचा मुलगा आहे. बापाचं नाव पहिले यायला पाहिजे, म्हणून त्याच्या डेफिनेशन मध्ये सर्वात पहिले तर क्रिस्टलाइन सॉलिड इन विच येणार. कारण मेटॅलिक सॉलिड हा क्रिस्टलाइन सॉलिडचाच टाईप आहे. म्हणून याची डेफिनेशन लिहिते वेळेस द क्रिस्टलाइन सॉलिड इन विच, आयोनिक सॉलिडची डेफिनेशन लिहिते वेळेस सुद्धा आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड इन विच, कोव्हॅलंट सॉलिडची सुद्धा डेफिनेशन लिहिते वेळेस द क्रिस्टलाइन सॉलिड इन विच, मॉलिक्युलर सॉलिडची डेफिनेशन लिहिते वेळेस सुद्धा द क्रिस्टलाइन सॉलिड इन विच. कारण हे सर्व क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप आहे. या ठिकाणी आपण मेटॅलिक सॉलिड डिस्कस करायला, म्हणून याच्या डेफिनेशन मध्ये सर्वात पहिले वाक्य येणार द क्रिस्टलाइन सॉलिड इन विच. च्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये the crystalline solid in which positively charged ions, the crystalline solid in which, ज्या crystalline solid मध्ये the crystalline solid in which positively charged ions are surrounded by, are
सराउंडेड बाय निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. त्याची डेफिनेशन कशी, तर क्रिस्टलाइन सॉलिड इन विच, ज्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स एकमेकाशी बांधून ठेवलेले असतात, पण बांधण्यासाठी कोणता ना कोणता तरी फोर्स वापरला असणार आहे, तर दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. The crystalline solid in which positively charged ions and negatively charged electrons are bonded together by electrostatic force of attraction is called as metallic solid. याच्यामध्ये जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत, या मेटॅलिक सॉलिड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जे आहेत, हे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स रिजिड आहेत. रिजिड म्हणजे ते त्यांची जागा बदलत नाहीत स्वतःहून. इन मेटॅलिक सॉलिड पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर रिजिड. रिजिड ते त्याची स्वतःहून जागा बदलत नाही, इकडून तिकडं पळणार नाही, ते जाग्यावर ज्या जागेवर बसलेले आता त्याच जाग्यावर. बोर्ड रिजिड आहे, जागा आज माझ्या येत आहे, उद्या तुमच्या घरी आला फिरत फिरत तिकडं, असं होणार नाही. तर इन मेटॅलिक सॉलिड पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर रिजिड, म्हणजे ते त्याची जागा बदलत नाही. But the negatively charged electrons in metallic solid, the negatively charged electrons can be delocalized. Can be delocalized. काय? Can be delocalized. म्हणजे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. Delocalized. डिलोकॅलाइज्ड मोबाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. डिलोकॅलाइज होऊ शकतात इलेक्ट्रॉन, इकडला इलेक्ट्रॉन तिकडे जाऊ शकते, तिकडला इलेक्ट्रॉन इकडे येऊ शकते. इन मेटॅलिक सॉलिड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत ते रिजिड असते, तर ते स्वतःची जागा बदलत नाहीत, ज्या जागेवर आहेत त्या सॉलिड मध्ये ते तिथंच राहते. But negatively charged ions can be delocalized, आणि मेटॅलिक सॉलिड मध्ये निगेटिव्हली चार्ज आयन्स डिलोकॅलाइज होत येतात. म्हणूनच तर मेटल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते, हीट कंडक्ट करते. जर ते डिलोकॅलाइज झाले नसते तर इलेक्ट्रिसिटी हीट कंडक्ट केली नसते. तर या ठिकाणी दुसरा पॉइंट लक्षात ठेवा मेटॅलिक सॉलिड बद्दल. काय पॉइंट? In metallic solid, metallic solid मध्ये positively charged ions are rigid and negatively charged electron can be delocalized. In metallic solid, positively charged ions are rigid and negatively charged electrons can be delocalized. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. In metallic solid, positively charged ions can be delocalized. मेटॅलिक सॉलिड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स are rigid, not delocalized, are rigid. Positively charged ions are rigid, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. इन मेटॅलिक सॉलिड पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर रिजिड, and in metallic solid negatively charged ions can be delocalized. मेटॅलिक सॉलिड मध्ये निगेटिव्हली चार्ज आयन्स डिलोकॅलाइज होऊ शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात.
या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज आयन्स, negatively charged ions, negatively charged ions can be delocalized, delocalized. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. डिलोकॅलाइज्ड, मी लोकॅलाइज्ड आहे, मी या गावातलाच आहे म्हणजे मी लोकॅलाइज्ड आहे. एखादे ते काहीतरी विकणारे चटया सतरंजा विकणारे लोक येतात आणि ते कुठेतरी पाल मांडतात आणि मग 8 दिवस 10 दिवस आपल्या ग्रामीण भागात इकडे तिकडे खेळ त्याचं जे काही वस्तू असतील ते विकतेत. त्याच्यानंतर काही दिवसांनी कळमनुरीला जाते, समोरच्या गावला जाते, म्हणजे ते लोकल नाही, ते डिलोकलाइज आहे म्हणून ते जागा बदलू शकते. तिथलं पाल उचललं कळमनुरीला मांडलं, पण आपण इथलं घर उचलून कळमनुरीला मांडू शकत नाही. आपण लोकल आहोत, लोकॅलाइज्ड, लोकॅलाइज्ड. आणि पॉझिटिव्ह चार्जेस लोकॅलाइज्ड आहेत, ते त्याची जागा बदलू शकत नाही, ते रिजिड राहतात. पॉझिटिव्हली चार्ज ऑइन्स आर रिजिड अँड निगेटिव्हली चार्ज ऑइन्स कॅन बी डिलोकॅलाइज्ड. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसरा पॉइंट लक्षात ठेवा. सेकंड पॉइंट असा लक्षात ठेवायचा, कसा लक्षात ठेवायचा, तर असा लक्षात ठेवायचा, इन मेटॅलिक सॉलिड positively charged ions are surrounded by the sea or pool of electrons. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एका पॉझिटिव्ह चार्जला असं बऱ्याच जणांनी या ठिकाणी सराउंडेड केलेला आहे. एका पॉझिटिव्ह चार्जच्या भोवती असा समुद्रच आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनचा समुद्रच आहे. इन मेटॅलिक सॉलिड positively charged ions are surrounded by the sea or pool of negatively charged electrons. In metallic solid, positively charged ions are surrounded. Positively charged ions ला घेरलेला आहे, पूर्ण घेरलेला आहे. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनच्या समुद्रानंच, एकच पॉझिटिव्ह चार्ज, सगळे निगेटिव्ह चार्ज. या ठिकाणी इन मेटॅलिक सॉलिड positively charged ions are surrounded by sea, samudra, are surrounded by sea or pool of electrons. In a metallic solid, in a metallic solid, in a metallic solid, positively charged ions are surrounded. घेरलेला आहे, त्यांना घेरणे. पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, positively charged ions, positively charged ions, positively charged ions are surrounded, are surrounded, are surrounded, surrounded by, surrounded by. In metallic solid, positively charged ions are surrounded by, positively charged ions are surrounded by the sea or pool of, sea or pool of, कोणाचा समुद्र, sea or pool of negatively charged electrons, negatively charged electrons, negatively charged electrons, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनच्या सीनं पूर्ण घेरलेला आहे, सराउंडेड केलेला. पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट. पहिले तिन्ही पॉइंट बघून घ्या. डेफिनेशन बघा, मेटॅलिक सॉलिडचे 2 पॉइंट बघा. बघितले डेफिनेशन पहिले. ज्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये
पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आणि निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स आर बॉन्डेड टुगेदर, एकत्र बांधून ठेवलेले असतात. कोणत्या फोर्सनं? बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्या क्रिस्टलाइन सॉलिडला मेटॅलिक सॉलिड म्हणतात. ज्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये द क्रिस्टलाइन सॉलिड इन विच पॉझिटिव्हली चार्जड आयन्स अँड निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स काय केले? एकत्र बांधून ठेवलेले आर बॉन्डेड टुगेदर. कोणा बांधून ठेवले? बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. 3-4 प्रश्न जर स्वतःला विचारले तर डेफिनेशन तयार होते. ज्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये द क्रिस्टलाइन सॉलिड इन विच कोण कोण राहते? क्रिस्टलाइन सॉलिडचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण राहते? कोण कोण राहते? द क्रिस्टलाइन सॉलिड इन विच पॉझिटिव्हली चार्जड आयन्स अँड निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स काय केल्यात? एकत्र बांधून ठेवलेले आहेत. आर बॉन्डेड टुगेदर. कोण बांधून ठेवले? बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि त्यालाच काय म्हणणार? आपलं मेटॅलिक सॉलिड. इट्स कॉल्ड एज मेटॅलिक सॉलिड. The crystalline solid in which positively charged ions and negatively charged electrons are bonded together by electrostatic force of attraction is called as metals. दुसरा पॉइंट, दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण लिहिलं काय? लिहिलं मेटॅलिक सॉलिड मध्ये जे पॉझिटिव्ह चार्जेस असतील ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, रिजिड आहेत. In metallic solid, positively charged ions are rigid and negatively charged electrons can be delocalized. Second point, definition त्यानंतर पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, in metallic solid, positively charged ions are surrounded. In metallic solid, positively charged ions are surrounded by the sea or pool of negatively charged electrons. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट या ठिकाणी तो असा की या ठिकाणी द बॉन्ड बिटवीन टू ऍटम्स, याच्यामध्ये जे दोन ऍटम मधला जो बॉन्ड असतो तो मेटॅलिक बॉन्ड असतो. दोन ऍटम मधला याच्यामध्ये जे बॉन्ड असतो तो बॉन्ड जे आहे तो मेटॅलिक बॉन्ड असतो. दोन म्हणजे द बॉन्ड बिटवीन पॉझिटिव्हली चार्जड आयन्स अँड निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स इज अ मेटॅलिक बॉन्ड. Metallic bond. The bond between positively charged ions and negatively charged electrons is called as metallic bond. The bond between 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 positively charged ions. Positively charged ions. The bond between positively charged ions and negatively charged electrons and negatively charged electrons is called as metallic bond. Metallic bond. त्याला आपण मेटॅलिक बॉन्ड असं म्हणत असतो. असं त्याच्याबद्दलचं या ठिकाणी डिस्कशन